नमस्कार मंडळी, एकता काशीत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज व्लॉग बनवण्याचा मुद्दा असा की या मुलाने याने मला एक व्लॉगचं महत्त्व सांगितलं आहे आणि आमच्यासोबत आहे नीरज पेटकर आणि रोशन। हा सुद्धा एक क्रिएटर आहे, त्याचे पण व्लॉग्स आहेत आणि त्याने मला सांगितलं व्लॉग्स बनव। याआधी मी व्लॉग्स बनवलाय पण तो 2024 का 23ला बनवलाय, तो एडिट सुद्धा झालाय पण मी अपलोड नाही करलाय। पण हा अपलोड करायच्या आधी मी तो अपलोड करीन, तर तुम्ही तो सुद्धा चेक करा। आणि हा माझा सेकंडच व्लॉग असेल। तर आता मी चिपळूणला चाललोय, शूट आहे व्हिडिओ सॉंगचा आणि आता चिपळूणमध्ये आम्हाला फ्रेंड येणार आहे घ्यायला। तर आम्ही आता दिवा रत्नागिरी आपल्या दिव्यावरती स्टेशनवरती ही ट्रेन पकडलाय। आता लबग डबग लबग डबग कधी तिकडं चिपळूणला आम्ही पोचू तर आम्हाला पण माहित नाही, मध्ये क्रॉसिंग लागेल काय, कुठली ट्रेन येते, आमची एकच पटरी। मग आता कितीला पोचतोय कसं पोचतोय ते आपण या व्लॉग मध्ये बघू। चला बाय बाय, बघत राहा एंडिंग पर्यंत बघत राहा। दिव्यावरून पनवेल पर्यंत एकदम मस्त बसलो होतो, एकदम मस्त। आणि आता एवढी गर्दी झाली आहे ना, खूप गर्दी झाली। पण बघ रोशन येताना दिव्यावरून पनवेल पर्यंत मस्त आला, आता पुढे पण आहे आता रोयाच्या पुढे चांगलं, त्याच्या पुढे आम्हाला जागा। हे माझ्या मम्मीने मला दिलं होतं, जे नासलेल्या दुधाचं बनवतात, काय म्हणतात रे याला, काय म्हणतात, मावा खवा काय, हा खवा बोलतात कदाचित, नाही आमच्याकडे खवा म्हणतात असं काहीतरी आहे। तर हे खायचं होतं मला आणि मी स्पून विसरले होते, तर ह्यांना कधीपासून सांगत होती अरे चमचा घ्या, अरे चमचा घ्या। ही दोघंही चमचा घेत नव्हते। शेवटी मी त्या दादांना म्हटलं की दादा एक चमचा द्या। फायनली चिपळूण स्टेशनला पोहोचलोय आम्ही। स्टेशनला पोहोचलो नाहीये म्हणजे आता उतरणार आहोत आम्ही, येस नक्की। आणि पुढची मस्ती मजा बघूया आपण। आम्ही स्टेशनला पाऊल ठेवतात लाईट। आणि आता आम्ही पोहोचलो आहोत आणि आम्हाला भेटलं रत्नागिरीच्या श्रेया मॅडम। श्रेया किती मोठी बॅग आणली आहे, थंडी आहे, थंडी मला इथे उतरल्यावरती लागली। आणि आता आपल्या म्हणजे ब्लॉग मध्ये सोबत श्रेया असणार आहे। आम्ही पण आता असं नवीन नवीन ब्लॉग सुरू केले, ते ठरवलंय, बघू ते किती बघा। इथं आम्हाला गाडीची तिकीट करता येत, माझी बॅग भिजवलं त्याने। मस्त जेवण खाऊन झालंय आमचं आणि आता मी झोपणार आहोत। श्रेया मॅडम पण झोपणार आहेत, आता खूप थकले आहेत पण एडिटिंग करत बसणार आहेत त्या। तोपर्यंत गुड नाईट, भेटू उद्या सकाळी। रात्रीचे 3 वाजले आहेत आणि आम्ही दुसऱ्यांच्या घरात झोपलोय, स्टे केला। आणि ह्या मॅडमने हा टाइम बघा आणि दुसऱ्यांच्या फ्रीजमधलं जाऊन तिने असं आंबा चोरून खाते। बिचाराने आम्हाला झोपण्याची सोय करून दिली होती की जेणेकरून आम्ही लवकर झोपू आणि उद्या सॉन्गसाठी शूटसाठी मस्त फ्रेश दिसू। आणि आम्ही काय करतोय तर किती वाजले, 3:10 वाजता आम्ही नेलपेंट लावतोय। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आणि हे बघा माझी मुंबईवरून दिव्यावरून जे बॅग उचलायचं काम घेतलंय ते रोशन पूर्णपणे निभावतोय आणि मला म्हणे की ह्यासाठीच बोलवलंयस मला। तयारी बाकी आहे अजून ऍक्च्युली, ते गेट रेडी विथ मी असं आपण करायला हवं होतं पण जाऊ दे, ते आम्हालाच वेळ नाही, कुठे करत बसणार। पण अजून नीट नेसायची साडी। इथं श्रेया मॅडमचा मेकअप चालू आहे, मेकअप आला ताई आमच्याकडे। मी कुठे दिसते, ही बघ दिसते, शाणी आहे, माझ्या हाती मेकअपला बसली आहे। मग ही उठली किती वाजता माहितीये का, आधी मी उठली मग हिला उठवलं, श्रेया आधी आंघोळ करून गेला, दरवाजा किती वेळ ठोकत होता, मी उठले आधी, मी श्रेयाला उठवलं, मग श्रेयाला म्हटलं की आधी तू आंघोळ कर, तोपर्यंत मी झोपते। आणि तोपर्यंत मस्त झोपले होते। एवढं दुःख तर कधी बॉयफ्रेंडला सोडताना पण नव्हतं झालं, जेवढे हे बांगड्या जातात एका हातात मस्त गेलं, या हातात जातच नाहीये, पूर्ण तसं रक्त निघायची वेळ आली। छान असा मेकअप झालाय, अजून शूट
सीन स्टार्ट नाही झाले, शूट स्टार्ट नाही झालं, जस्ट मेकअप कम्प्लीट झाला आहे आणि एकदम नॉर्मल नॅचरल मेकअप आहे, म्हणजे गावचा लुक असं दाखवायचं. म्हणजे मी आता केस सोडले आहेत बट मी ते बांधणार आहे. आणि श्रेयाचाही मेकअप झाला आहे आणि आमचा मेकअप केला आहे. तुझी इंस्टाग्राम आय डी सांग मेकअप. तेजल महाडिक, मेकअप आर्टिस्ट. हां, तर ती चिपळूणला असते. चिपळूणला काही ऑर्डर्स असतील किंवा काही असेल तर तिला कॉन्टॅक्ट करा. तिची आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करीन. सो तुम्ही बघा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा, मजा आहे. भले लेट अपलोड करीन पण करणार आहे मी. असं मी फर्स्ट ब्लॉगमध्ये पण बोलली होती पण मी केला नव्हता. बट मी आता सिरियसली आता करेन, मी करायला लावीन तिला. आता तिला ब्लॉग नाही तिने अपलोड केला तर बघा, कारण त्यामध्ये श्रेया आहे ना, कारण तिने आयफोन मध्ये शूट केला आणि त्याच्यात मी. लेट्स सी. जेवणाला आमची सुरुवात झाली मस्त. आज किती आहे? 26. आमचा माणूस आहे छोटा. असंच लॉकडाऊन. हा सेकंड लुक आहे. राईट, मी पूर्ण ब्लॉग मध्ये काहीच दाखवलेलं नाही. गाणं येणार नाही. ह्याला ओळखलंच असेल तुम्ही, कोकणी कायटी फेमस डायरेक्टर. नाही, गाणं येणार आहे असं काही नाहीये, गाणं येणार नाही, गाणं येणार आहे. आणि मी मुद्दामूनच ते सगळे शॉर्ट्स टाकले नाहीये, कारण मी इथे शॉर्ट्स टाकले तर तुम्ही गाणं बघणार नाही. त्यामुळे गाणं अपलोड झालं की ते बघा. यामधले फक्त लोकच तुम्ही बघा. श्रेयाचा नक्कीच मेकअप चालू असेल. वेट, भाई माझी केस सुटली. आता हिचा नक्की मेकअप चालू असणार. माझी केस सुटली. अरे भाई, हिचा मेकअप करून हिला साडी नेसवून नंतर माझा मेकअप सकाळीच झालेला आहे. फक्त साडीमध्ये तिने मला हे केलंय आणि तिची साडी नेसून तिने मला साडी नेसवली. सो मला हे म्हणायचंय की मी अख्ख्या ब्लॉग मध्ये सॉंगचे जास्त काही शॉर्ट्स म्हणजे इकडचं शूटिंगचं वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. सो तुम्ही डायरेक्ट सॉंगच बघा आणि नंतरच मग मी ब्लॉग हा अपलोड करीन. पण ब्लॉगमध्ये जास्त काही सॉन्ग बद्दल नाहीये, फक्त लुक्स बद्दल आहे आणि छोटे मोठे व्हिडिओज आहेत. थर्ड लुक आहे हा. मी जरा जास्तच चमकते ना, ऍक्च्युली लाईट जास्त येते. रात्रीचं सीन शूट आहे ऍक्च्युली आणि हा लास्ट सीन असेल, म्हणजे या साडीमध्ये लास्टचा सीन असेल सॉन्गचा. सगळ्याच साड्या ऍक्च्युली छान वाटत होत्या पण ती ग्रीनवाली जरा मला जास्तच आवडली होती. पण ह्यावरती बरेच सीन्स आहेत. बघू, एंड करताना मी सांगेन तुम्हाला की व्लॉग एंड करते, पण शेवटपर्यंत बघा. शूट बघा, नटल्या बायका नटल्या. 1 तास साडी घालताय तुम्ही, याला 2 चेंजिंग करणार. इकडे बघू नका. आता शक्तितुराचा डान्स होणार आहे इकडे. डान्सच म्हणतात ना, शक्तितुरा डान्स. हां, म्हणजे मी आतापर्यंत शक्तितुरा कधी असं लाईव्ह बघितला नाहीये. हे फर्स्ट टाइम आता शूटिंगमुळे बघणार आहे. लेट्स स्टार्ट. परफेक्ट आहे. आम्ही दोघींना सकाळी टायमिंगला ब्लॉग सेम टाइमला ब्लॉग चालू करतो आणि आमच्या नशिबात लाईटच नाहीये. लाईटच कधी लाईटच जेव्हापासून चिपळूणला येते तेव्हापासून लाईटच चालली. तर मंडळी, सॉंगचं शूट कम्प्लीट झालंय आणि मी माझा ब्लॉग सुद्धा एंड करते. मी काही जास्त सॉंगचं शूट नाही केलंय ब्लॉगमध्ये, पण लवकरच नवीन सॉन्ग येणार आहे. त्या माझं हे फर्स्ट सॉन्ग असेल. सो तुम्ही ते नक्की बघा. आणि अजून काय म्हणतात, हां, सॉन्ग शूट करून खरंच खूप खूप मजा आली. असं वाटतं की खरोखरचा गणपती आम्ही घरात आणला आहे.
मोदक पेढे सगळी मजा होती जशी गणपतीला असते. पण आता पॅकअप झालाय आमचा आणि सॉन्ग शूट सुद्धा कम्प्लीट झालंय. तर लवकरच गाणं सुद्धा येईल. तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. नवीनच आहे, सपोर्ट